श्रावणी गणेश कासोळे, इयत्ता 6वी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नरोडे। मी आज पाण्याच्या विषयावर काही 2 शब्द सांगणार आहे। आपल्याला माहित आहे की पाणी म्हणजे जीवन। पाण्याशिवाय जगात कुठलेही जीव जगू शकत नाही। पृथ्वीवर बरेचसे पाणी आहे, पण त्यात फक्त थोडेसे पाणी पिण्यायोग्य आहे। आज जगभरात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई साठू लागली आहे। अनेक गावांमध्ये लोकांना काही किलोमीटर लांब जाऊन पाणी आणावे लागते। हे चित्र बदलायचे असेल तर आपल्याला आत्ताच जागे व्हावे लागेल। पाणी बचत करणे हा प्रत्येकाचे कर्तव्य आहे। आपण रोजच्या आयुष्यात काही साध्या सवयी लावल्या तर खूप मोठा फरक पडू शकतो, जसे की दात घासताना किंवा हात धुताना नळ उघडा ठेवू नका। कार बाईक धुताना पाईपऐवजी बादलीचा वापर करा। पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीचा वापर करा। झाडांना पाणी जास्त न देता आवश्यकतेनुसार पाणी द्या। पाणी गळती होत असेल तर दुरुस्त करा। पाण्याची बचत केवळ जबाबदारी नाही, तर पुढील पिढ्यांसाठी दिलेली देणगी आहे। आपण आज पाण्याचे योग्य नियोजन केले तर उद्या आपल्या मुलांना निसर्गाला पाण्याची कमतरता भासणार नाही। म्हणूनच चला आपण सर्व मिळून ठरवूया, प्रत्येक थेंब पाण्याचा अमूल्य आहे, त्याची जपणूक करूया। धन्यवाद।